चला मॅचला होईल सुरुवात। नवलाई स्पोर्ट्स सोनवडे विरुद्ध त्यांच्या विरोधात मळाई देवी कुसरूड या दोन संघांमधली ही मॅच मात्र पाहायला मिळते, जिथे मात्र पाहायला गेलं तर कुसरूड संघाने मात्र टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं टीम सोनवडे संघाला बॅटिंग करण्यासाठी। यावेळेस मात्र फ्लिप करण्याचा प्रयत्न, जिथे मात्र पाहायला गेलेला डीप मधून प्रोटेक्शन जरूर दिले गेले। चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया। सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पोहोचतोय 2 या धावसंख्येवरती। गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सूरज। यावेळेस मात्र खूप चांगला बॉल, आतमध्ये वळणारा बॉल होता, डायरेक्ट हिट हो झालाय, डायरेक्ट हिट, महत्वाची विकेट। फलंदाज मात्र बाद होतोय, जावं लागेल माघारी नितीन कुंभार, बॅक टू द डगआउट। काय डायरेक्ट हिट, ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता। काय डायरेक्ट हिट केलाय, यष्टांवरती आदळलाय। चला नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवा। खूप चांगला बॉल इथे टाकण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र पुन्हा एकदा संधी होती, परंतु यावेळेस मात्र कॉलिंग चांगलं पाहायला मिळालंय। नक्कीच कॉलिंग असणं कुठेतरी महत्वाचं असतं, कारण ज्यावेळेस आपण बॅटिंग करत असता दोन्ही फलंदाजाचा टायमिंग जुळणं कुठेतरी महत्वाचं आहे, आणि ते टायमिंग अगदी दोन्ही बॅटर कडनं पाहायला मिळतंय। नवीन बॅटर मात्र इनेट नंबर 3 मध्ये सचिन नक्कीच पाहायला मिळतोय। सूरज कमालीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते, 4 बॉलचा खेळ झालाय। लोअर फुल टॉस बॉल होता, बॅटला ब्रश झालाय, हो झालाय, आणखीन एक विकेट, कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद होतोय। सलामीची जोडी फोडण्यामध्ये नक्कीच सूरजला यश आलंय, जावं लागेल माघारी मंगेश कुंभार, बॅक टू द डगआउट। दुसरा धक्का लागतोय टीम सोनवडे संघाला। किरणसाठी सूरजचा हा बॉल अगदी पायावरती आदळलाय,
शरीराचा वेध घेतलाय. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतंय. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या टीम सोनवडे संघ मात्र जाऊन पोहोचतोय फक्त आणि फक्त 2 या आकड्यावरती. लॉस ऑफ दी 2 विकेट. सन्मान्य आदरणीय रमेशजी शेडगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आणि जिव्हाळाकरांचा जिव्हाळा चषकामध्ये तुमचं सहर्ष स्वागत. वेलकम सर. असं नसतं व्हायचंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. कुसरुड एक्सप्रेस विजय गोलंदाजी ट्रॅक वरती. दुसरं षटक ऑन साइडला पूल केलाय. शॉर्ट ऑन पूल होतोय सक्सेसफुल. चौकार. सचिनच्या बॅट मधून मात्र हा चौकार पाहायला मिळाला. 2 महत्वाचे गडी तंबूच्या आश्रया गेल्यानंतर आता धुरा सांभाळली आहे सचिन आणि किरणने. कारण धावा बनवाव्या लागतील. आतापर्यंत स्कोर जर पाहायला गेला तर फक्त आणि फक्त 6 धावांवरती. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर सूरज यांनी धावा खर्च केल्या 2 आणि 2 महत्वाचे विकेट मात्र माघारी धाडले. आणि हीच तर खासियत आहे या गोलंदाजाची. सध्याच्या घडीला कुसरुड एक्सप्रेस विजय मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. परंतु त्याच्या विरोधात मात्र सोनवडे संघाकडनं हा फलंदाज पाहायला मिळतोय अर्थातच सचिन. यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. गती परिवर्तन जरूर पाहायला मिळालं या बॉल वरती. ही खासियत आहे कुसरुड एक्सप्रेस विजय या गोलंदाजाची आणि हेच महत्वाचं असतं. सध्याच्या घडीला मात्र चर्चेत असणारा विषय आणि चर्चेत असणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र पहा खोला टाकलेला बॉल होता. टप्पा थोडासा पुढे ठेवला होता परंतु 30 सर्कल मध्ये खूप चांगला स्टॉप. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल. अर्थातच 7 या धावसंख्येवरती 7 स्कोर कार्ड मात्र आतापर्यंत पाहायला मिळतोय टीम सोनवडे या संघाचा. लोअर फुल टॉस बॉल प्रॉपर बॅट वरती आला नाहीये. अगदी ड्राइव्ह सुरू केला डीप मधून. अगदी वेगाने बॉल पर्यंत आलेत. इथे चल बिचल पाहायला मिळाली आणि इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होतोय. किरणला जावं सचिनला जावं लागेल माघारी. कॉलिंग चुकलं आणि हा अपघात घडला मैदानाच्या आतमध्ये. उदय आलेत नवीन बॅटर. इथे स्टंपिंग हो. विकेटचं पतन. काय गोलंदाजी. आग ओकणारी गोलंदाजी. कुसरुड एक्सप्रेस विजयच्या गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आणखीन एक विकेट गॉन. जावं लागेल माघारी. किरण बॅक टू द डगआउट. यष्टी रक्षक पाठी उभा देवासारखा मात्र पाहायला मिळाला. खूप चांगली स्टंपिंग. अगदी जलद स्टंपिंग पाहायला मिळाली अक्षयच्या माध्यमातून. संतोष साहेबांच्या शुभ हस्ते रमेश शेडगे साहेबांच्या उपस्थितीत सन्मान आपण घेऊयात. आणि अतुल दादा यांचे मामा आहेत आज या जिव्हाळा चषकामध्ये. आपलं सहर्ष स्वागत. आज मामांची उपस्थिती या स्पर्धेसाठी नक्कीच पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर जिव्हाळा जपणारा हा जिव्हाळा चषक. प्रत्येकाचा जिव्हाळा जपणारा चषक मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. आणि आणखीन एक विकेट गॉन. काय स्टंपिंग मात्र पाहायला मिळते. रवीला मात्र आल्या पावली मात्र माघारी जावं लागते.
कुसरुड एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या 8. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दीपक आलाय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी मात्र सज्ज होतोय. गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आशिष आलाय. चला स्पीडअप घ्या. चला मॅचला होईल सुरुवात. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाज. शेवटचं षटक मात्र हाताळण्यासाठी आशिष. स्ट्राईकला मात्र बॅटर मात्र पाहायला मिळतोय उदय. खूप चांगला बॉल. पंचांनी मात्र व्हाईट बॉल घोषित केलाय. शरीरापासून दूर ठेवलाय. अशी यांचा पुढचा बॉल सज्ज होतात. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल निघून चाललाय. डी झोन मध्ये एक धाव मात्र जरूर येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. आता मात्र 11 या धाव संख्येवरती. एकावर एक 11 धावा धाव फलकावरती लागतायत. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल की अगदी मोठे फटके येतील. पुन्हा एकदा खराब लाईन आणि लेंथ. व्हाईट बॉल. धावा धाव फलकावरती लागतात. एकावर एक 11 धावा. 11 ऑन स्कोर कार्ड मात्र जरूर पाहायला मिळतोय. ऑन साइडला मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. बॉल अगदी निघून चाललाय. गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे पोहोचेल, जाऊन पोहोचेल 12 या धाव संख्येवरती. 12 धावा धाव फलकावरती लागतात. कुठेतरी या लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल असं चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु एकाच दुसरे फटके मोठे आले तर कुठेतरी चांगला टार्गेट सेट होऊ शकतो टीम सोनवडे संघाचा. पाहावं लागेल. परंतु गोलंदाजी मध्ये काय प्रदर्शन राहिलंय. कमालीची गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी मात्र जरूर पाहायला मिळते. गोलंदाज आशिषच्या माध्यमातून कुसरुड संघाचा हा गोलंदाज तेच तरार गोलंदाज. कारण ज्या पद्धतीचे बॉल त्याने हाताळलेत, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ, अगदी चांगल्या लाईन आणि लेंथ वरती ही व्हेरिएशन अशी गोलंदाजी. यावेळेस मात्र फटका चांगला खेळला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी गेली आहे अगदी विकेट किपर एंड कडे, जिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक 13 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. फटका चांगला आहे, सरळ बॅटरीने खेळलेला आहे आणि तिथे शैलेश तैनात होता. एकच धाव, चौकार त्या ठिकाणी अडवला गेलाय, चौकार रोखला गेलाय. सिंगल आले, सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धाव फलक 1 ने वाढेल, जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती.
शेवटचा बॉल आहे आता. शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. आणि इथे मात्र पायावरती आदळलाय, शरीराचा वेध घेणारा हा बॉल आणि सिंगल आले आणि लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव जरूर ऍड होईल. पहिल्या डावाचा खेळ इथे समोर होते. टीमची धाव संख्या 15, लक्ष असेल 16 धावांचं. 18 चेंडू करायचे आहेत. 16 धावा टीम कुसरूड संघाला. जास्त वेळ न घेता टीम सोनोडे आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि चला टीम सोनो टीम कुसरूड टीम बॅट्समन पाठवा प्लीज. 15 मिनिटाचा अवधी आहे. टायमिंग आपल्याकडे खूप कमी आहे. आजच्या दिवसातला लॉट आपल्याला क्लिअर करायचा आहे. त्यामुळे गेल्या रविवारचा जर विचार केला तर सुपर ओव्हर मध्ये आपण फायनल मॅच घेतली होती. परंतु ह्या वेळेस आयोजन पाहिलं गेलं तर अगदी वेळेत सामने सुरू आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त षटकांचा फायनलचा सामना खेळवण्याचा मानस आहे. त्यामुळे तुम्ही जास्त वेळ घेऊ नका, थोडस सहकार्य करा. चला मॅचला होईल सुरुवात. चला स्पीडअप घ्या. पंचांना देखील विनंती असेल की मॅच लगेचच सुरुवात करायची आहे. वेळेचा निर्बंध आहे, वेळेत सामने संपवायचे आहेत. 15 मिनिटाचा अवधी, 15 मिनिटांमध्ये आपल्याला ही इनिंग संपवायची आहे.
चला मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी विनायक आणि 9 सेकंडला सूरज आणि पहिलं षटक नितीन कुंभार. लक्ष 16 धावांचा 18 चेंडू करायचे आहेत. 16 धावा. पहिला बॉल, पहिलाच बॉल आखू डब्याचा बॉल होता. बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने खातं अकाउंट ओपन होत आहे टीम कुसरूड संघाचं. तोडीसतोड उत्तर दिलं जाईल. लो स्कोरिंग मॅच आहे. कशा पद्धतीने खेळ राहील दोन्ही बॅटरचा हे पाहावं लागेल. आणि गोलंदाजाची आता पराकाष्ठा आहे. बॅटला पुन्हा एकदा ब्रश होऊन चेंडू घोषंकी क्षेत्रामध्ये जातोय. एकच धाव मात्र मिळेल बॅटर विनायकला. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये कुसरूड संघाकडनं. विनायक आणि सूरज. खूप चांगला फटका अगदी धीम्या गतीने टाकलेला हा बॉल होता. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र सुरू असताना मात्र पाहायला मिळतोय. आणि पहा काही चपळाई पाहायला मिळाली. 2 धावा या बॉल वरती मात्र कंप्लीट करण्यामध्ये नक्कीच यश आलंय. उंची जास्त लांबी कमी मिळाली होती. या फटक्यामध्ये ताकद थोडीशी अपुरी पडली होती. निर्जन स्थळी बॉल ट्रॅव्हल झाला परंतु अगदी चपळाईने 2 धावा या बॉल वरती कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धाव फलक पत्र जाऊन पोहोचतोय 4 या धाव संख्येवरती. खूप चांगला स्टार्टअप पत्र देत असताना दोन्ही बॅटर मात्र जरूर पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय आदरणीय प्रमोददादा हरुगडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिव्हाळाकरांचा जिव्हाळा जपणारा जिव्हाळा चषक 2024 पर्व क्रमांक 6. त्यावेळेस मात्र पहा पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडासा राखीवचा वापर जरूर केला गेलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. बॉल पर्यंत फेकी केली गेली आहे. सिंगल आली. सिंगल मात्र स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक राहील म्हणजे आता सूरजच्या त्यावेळेस धीम्या गतीने टाकलाय. 30 यार्ड सर्कल मध्ये कॅच ड्रॉप होते. कॅच ड्रॉप झाली. त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सचिनजी माने साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सचिन दादा. पुन्हा एकदा आखू डब्याचा बॉल होता. ड्राइव्ह जरूर गेलाय 30 यार्ड सर्कल मध्ये. खूप चांगला स्टॉप परंतु एक चिकी सिंगल घेण्यामध्ये नक्कीच यश येते. सिंगल आले. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचते 7 या धाव संख्येवरती. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धाव संख्या 7. आता येणारे 12 बॉल आणि गरज आहे ती म्हणजे 12 बॉल 9 धावांची गरज असताना मात्र गोलंदाज मात्र जरूर वापरला जातोय. मंगेश आलाय. विनायक स्ट्राइक एंडला. फुल टॉस बॉल इथे केलंय आक्रमण. बॉल चाललाय आकाश भ्रमण करत असताना हा षटकार. अकरा चेंडू आणि 3 धावांची गरज. येणारे 11 बॉल आणि 3 धावांची गरज आहे आता. बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र मिळेल. 10 बॉल आणि 2 धावांची गरज. 10 चेंडू 2 धावा. कुठेतरी चुका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. सध्याच्या घडीला बॅकफुटला असताना टीम सोनवडे संघ मात्र पाहायला मिळतोय आणि एकच धाव घेतली गेली. तर एका धावेची गरज असेल. स्कोर लेवल झालाय फक्त एका धावेची गरज असणार आहे.
हो आणि इथे फटका सजवलाय विजय षटकार. सामना जिंकलाय टीम कुसरूड संघाने. चला टॉस साठी यायचं लगेच. टॉस घेऊयात. नेक्स्ट मॅच मध्ये एकता मिरगाव विरुद्ध त्यांच्या विरोधात मळाई देवी कुसरूड या दोन संघांमधली ही लढत मात्र पाहायला मिळेल. चला जास्त वेळ न घेता टॉस साठी यायचंय आपण. चला टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा.